स्वामी तुमच्या आयुष्यात आले, येस. तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात स्वामी त्या सिच्युएशनमध्ये येतात, जेव्हा आपण पडलेलो असतो, थकलेलो असतो आणि तेव्हा ती एक शक्ती येते. ती आपल्याला म्हणते, की "नाही बाळा, उठ आणि तयारीला लाग. मी आहे तुझ्यासोबत." तुमच्यासाठी स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आलेत? 2016-17ला जेव्हा माझं 6वं ऑपरेशन होणार होतं, ओके. माझं असं झालं बस. स्वामी कोण आहेत मला माहीत पण नव्हतं टू बी ऑनेस्ट. कारण मी फारशी काही आध्यात्मिक नव्हते आणि माझी आई साईबाबांचं वगैरे करायची. हं. फार आध्यात्मिक नव्हते. हां, आहेत कोणीतरी असे हे माहिती होतं. पण त्यांचे काही विजन्स आले मला आणि मग त्यांच्या मठात गेले आणि तिथून नयापन नावाचा माझा साड्यांचा ब्रँड मी सुरू केला. आणि त्याच्यानंतर काही जेव्हा तुम्ही खूप पेनमध्ये असता ना, खूप जास्त पेनमध्ये, मी गिव्ह करायचे नव्हते करायचे, पण मला असं वाटलं मी जगून काय करू? कारण खूप पेनमध्ये नवरा पैसे घालतोय आणि मी बरीच होत नाहीये. तर मग एका पॉइंटला मला असं झालं होतं, की गिव्ह बस. तेव्हा स्वामींची एंट्री आणि स्वामींचं वाक्य "अशक्य ही शक्य शक्य करतील करतील स्वामी स्वामी. आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे." तेव्हा काही अनुभव मला असे आले, ज्याच्यावरनं कळलं, की अशी पण एनर्जी आहे. कारण मी खूप लॉजिकल आणि सायंटिफिक बॅकग्राऊंडमध्ये वाढली आहे ना गं, IITत. त्यामुळे मला सगळं सायंटिफिक प्रूफ पाहिजे, लॉजिकल प्रूफ पाहिजे, ऐसे हं. कुछ नहीं होता. पण जेव्हा आपण जो श्वास घेतो तो दिसत नाही, डोक्यातले विचार आपल्याला दिसत नाहीत किंवा हृदयाचे ठोके आपल्याला दिसत नाहीत, पण चाललंय ना जग, की कुठलीतरी अदृश्य शक्ती आहे. तर मग माझी जी टीचर होती तिने सांगितलं, की डिव्हाइन इंटरव्हेन्शन तुम्ही जेव्हा खूप प्रॉब्लेममध्ये असता, खूप पेनमध्ये असता, तेव्हा डिव्हाइन इंटरव्हेन्शन होतं. आणि असं झालं असं माझ्या हीलरने मला सांगितलं. त्याच्यावर मी अजिबात विश्वास ठेवला नव्हता. पण जसं मी नयापन सुरू केलं आणि मग मला सगळे स्वामी भक्त भेटत गेले आणि ना देव नेहमी खाली येऊन तुम्हाला गाईड नाही करत. तुम्हाला तशी लोकं भेटत जातात, काहीतरी बोलून जातात. एखादं पुस्तकच तुम्हाला मिळतं किंवा एखादा रीलच येतो तुमच्या फीडवर, की ते ना तुम्हाला डायरेक्ट करत असतात. ते डायरेक्शन दाखवत असतात. तुम्हाला हं, डिकोड करता यायला पाहिजे. हं. सो ना मी एक-एक डिकोड करायला लागले आणि मग एक-एक चमत्कार मला इतके अनुभव यायला लागले. मग मी अक्कलकोटला जायला लागले. अक्कलकोटला गेल्यावरती मी वेळ दिला ना मला, सो माझ्या आतल्या क्वालिटीज मला कळल्या, हं, की मी ऑटोमॅटिक रायटिंग शिकले. मी खूप साऱ्या गोष्टी शिकले ज्यांनी मी अ, माझ्या स्पिरिच्युअल एबिलिटीज वाढवल्या. हं. आणि हे करताना मग मला एक नवीन सीरियल मिळाली, कुण्या राजाची गतू राणी. मग मी ती सीरियल केली होती. आणि हे सगळं जे चालू होतं हे डाउनलोड्स जे येतात त्या त्या अनुषंगाने करत होते. पण कलाकार ॲक्टिंग आल्यावरती तर नाही कशाला म्हणेल म्हणून मी तो शो केला. पण अनफॉर्च्युनेटली 2024 मध्ये माझी परत स्लिप डिस्कची सर्जरी झाली. ओह! हां. 2024 मध्ये? येस. मी 6 ओके. महिने बेडरिडन होते. ओह! कंप्लीटली. म्हणजे डाव्या खांद्यावर झोपून. पण मग बापरे! आता कसा चेंज झाला सांगते. पूर्वीची वनश्री होती ना ती कटकट करायची. मलाच होतं, मी इतकं करते देवाचं, मला काय झालं, मी कोणाचं काय घोडं मारलं होतं, हे की कटकट असायची. या सर्जरीमध्ये जेव्हा मी 6 महिने बेडवर होते नॉन स्टॉप, तेव्हा मी टॅरो शिकवायला सुरुवात केली. मग मला सगळे म्हणाले, की "तू एवढी आध्यात्मिक आहेस. तुला कसं तुझ्या स्वामींनी आजारी पाडलं? मग एवढं स्वामींचं करतोयस, एवढं स्विचवर्ड करते, मग कसं स्लिप डिस्क झालं?" हा मला एक जनरली क्वेश्चन खूप लोकांनी विचारला. हं. मी त्यांना एकच उत्तर दिलं. म्हटलं, "माझं शरीर हे आजारी आज न उद्या पडणारच आहे. तुम्ही किती स्पिरिच्युअल आहात किंवा नाही आहात, त्यांनी माझा आजार नाही ठरणार आहे. आजार हा शरीराला होतो, माझ्या आत्म्याला नाही, माझ्या डोक्याला नाही." एंडोमेट्रियोसिस मला तो घालवायला 8 वर्ष लागली. कसा काढला माहिती आहे? नाव त्याचं आहे एंडोमेट्रियोसिस. सो मी बसले होते. म्हटलं ज्याच्या आजारातच सुरुवातीलाच एंड आहे, तो काय राहील माझ्याबरोबर? ओह! काढून टाकलं त्याला. 8 वर्ष लागली पण. तसंच या स्लिप डिस्कमध्ये मी असा विचार केला, की आज जर मला स्वामींनी बेडवर टाकलंय, म्हणजे काहीतरी त्यांना करून घ्यायचंय माझ्याकडनं. काय असेल यांना करून घ्यायचं? हं. 10 स्टुडंट्सना टॅरो कार्ड शिकवले. त्याच्यातनं पैसे गोळा केले. हील युअर सोल नावाचा माझा स्टुडिओ ओपन केला. वाह! 8 मार्चला वुमन्स डेला लास्ट इयर. वाह! आणि आज 8 येस. मार्चच्या वुमन्स डेला आपण आज इथे येस. आहोत. 1 वर्ष होतंय. हं, आणि तेव्हा मी रोज व्हिज्युअलाइज केलं, की हं. माझा स्टुडिओ आहे आणि मी रोज बेडवरती जरी होते, तरी मी स्वतःला म्हणायचे, की मी व्हिज्युअलाइज केलं. मी उठते, मी तयार होते, मी माझ्या स्टुडिओमध्ये जाते. अशी 2-3 क्लायंट्स लाईनीने बसलेले आहेत. हे जे व्हिज्युअलाइज केलं 8 मार्चला एक्झॅक्टली लास्ट इयरला माझा स्टुडिओ ओपन झाला. मी वॉव! कटकट नाही केली, मी रडले नाही. कारण मला एक कळलंय, आंब्याची बी पेरल्यावर पेरू नाही येणार. मी निगेटिव्ह थॉट्स घालून पॉझिटिव्ह येणार नाही. आणि तू जर बघितलंस, एक शेतकरी बी पेरतो ना जमिनीच्या आत आणि त्याच्यावर माती टाकतो आणि मग पाणी.
ज्याला आपण माणसं चिखल म्हणतो. पण त्या बीच्या वाढीसाठी ते पोषक असतं आणि त्याच्यातनंच कोंब फुटतं. तर तुमच्या आयुष्यात हे जे प्रॉब्लेम्स येतात ना, जॉब लॉस असेल, डिवोर्स असेल, हेल्थ इश्यूज असेल, जे काही असेल, ते तुम्हाला काहीतरी शिकवायला आलंय. तुम्ही त्या सिच्युएशनला हेट न करता मी काय शिकतेय किंवा मी कुठे चुकलीये किंवा मला काय अजून करायला पाहिजे, काहीतरी शिकवायला आलंय. तर त्याला नशीब खराब हे ब्लेम न करता मी यातनं काय शिकू शकते आणि मी यातनं कशी प्रखरतेने किंवा उजळून स्वतःला बाहेर काढू शकते, ह्याच्यावर तुमचा फोकस शिफ्ट करा. मग तो प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम वाटणार नाही. आणि मी नेहमी हे करत आल्यामुळे म्हणजे 8 ऑपरेशन झाले, मी इतक्यांदा खाली पडले, पण मला वर येताना त्रास नाही झाला. कारण मी माझ्याशी खूप पॉझिटिव्ह बोलते आणि नुसतं बोलत नाही, मी पॉझिटिव्ह गोष्टी आहेत हे जगते, मी आचरणातच आणते. बोलणारे लोक खूप आहेत, हम भी पॉजिटिव थे, कुछ नहीं हुआ, पर तुम्हारा अंदर यही था ना, कुछ हुआ नहीं. मेरा कुछ नहीं है तभी भी बोलती मेरा हुआ है. सो एम आय फेकिंग माय माइंडसेट? नो, आय एम नॉट फेकिंग. तुमच्या ब्रेनला तुम्ही जे देणार आहे तेच ब्रेन तुम्हाला देणार आहे. कारण तुमच्या नर्वस सिस्टमला तीच सवय होते. जर बरोबर. तुम्ही सतत अपयशी होत असाल, अरे पण कदाचित पुढे यश असेल ना. आता जेव्हा आपले बॅट्समॅन जातात, त्याला नाही माहिती त्या बॉलवर छक्का जाणार आहे की आउट होणार आहे. बॅट उचलत नाही का म्हणून तो? उचलतो ना. मग तो बॉल आल्यावर बघतो की ओके इस पे छक्का जाएगा या क्या होगा. पण तुम्ही आयुष्याची बॅटच उचलत नाही. नाही, 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 मला नाही करायचंय, घाबरायचंय. उडी घ्या तरी काय होईल जास्तीत जास्त? तुम्ही जिंकाल किंवा शिकाल. हा माइंडसेट ठेवा. जो माइंडसेट मी ठेवला आणि स्वामींनी तर मला खूपच अनुभूती दिली आता. स्वामींच्याच कृपेने मी प्रोडक्शन माझं स्वतःचं सुरू करतेय. आणि लवकरच एक गाणं येस, सुद्धा येतं तुमचं. येस. सोनचाफा खूप दिवसांपासून डाउनलोड येत होता मला. तर सोनचाफाचं काय करायचं हे डोक्यात सुरू असताना सोनचाफा म्युझिकल्स बाय वनश्री आता मी माझा यूट्यूब चॅनल सुरू करते आणि लवकरच अक्षय तृतीयेला माझं गाणं येतंय. स्वामींना डेडिकेशन आहे, कारण मला असं वाटतं की स्वामींनी इतकं भरभरून दिलंय आपल्याला, मी काय रिटर्न देणार त्यांना? माझी तेवढी पात्रता पण नाहीये. पण मी असं काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून त्यांना त्यांच्या चरणी ठेवू शकते की ज्याचा उपयोग, हे गाणंच असं लिहिलेलं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही अडला असाल, कुठल्याही अडचणीत असाल, त्याचे शब्द मंदार चोळकरने लिहिलेले आहेत. असे शब्द आहेत की तुम्ही ते गाणं ऐकल्यावर तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी येईल. कारण की त्या जे डाउनलोड्स मला येतात त्या अनुषंगानेच हे गाणं सुद्धा आलेलं आहे. आणि ही एक सुंदरशी माळ अशी स्वामींच्या चरणी आम्ही अर्पण करणार आहोत.